यंदा गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री गुरुवारी आली आहे आणि उद्या सकाळी आपल्या देवघरामध्ये एक मंगल कलश नक्की स्थापन करा। एक तांब्याचा कलश घ्या आणि त्यावर हळद कुंकवानं स्वस्तिक काढा। त्यानंतर त्या कलशावर कुंकवानं 8 उभ्या रेषा काढा। या रेषा अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात। आता त्या कलशात स्वच्छ पाणी भरून घ्या आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षता 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि एक फूल टाका। त्यानंतर त्यात आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवा। आता त्या कलशावर नारळ ठेवा। नारळाची शेंडी वरती आली पाहिजे। त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या। त्या तांदळावर हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा आणि त्यावर हा मंगल कलश स्थापन करा। हे सर्व करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मंत्राचा जप करा। त्यानंतर या मंगल कलशाची पूजा करा आणि तो आपल्या देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला ठेवा। हा मंगल कलश घरातील नकारात्मकता दूर करतो आणि आपल्या कुटुंबावर येणारी संकट थांबवत असतो। ज्याच्या घरी आधीच मंगल कलश स्थापन केलेला आहे त्यांनी उद्या त्यातील पाणी बदला आणि ज्यांनी अजून स्थापन केलेला नसेल त्यांनी उद्या नक्कीच आपल्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करा।